मस्त झणझणीत हिरव्या मिरचीचा झुणका किंवा पिठलं कसं करायचं ते बघूया. पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉनवर पण क्लिक करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा. यामुळे काय होईल, मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे सबस्क्राईब बटनवर नक्की क्लिक करून सपोर्ट करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 4 हिरव्या मिरच्या, इथं तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता, एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचं 5-6 ते तुकडं आणि थोडीशी कोथिंबीर घालून याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची. आता फोडणीसाठी कढईत तेल गरम करायला ठेवायचे आणि तेल गरम झाले की यामध्ये जिरे, मोहरी, कांदाचा थोडा उभा चिरून घ्यायचा आणि कढीपत्त्याची पाने घालून कांदा ब्राऊन होईपर्यंत याला भाजून घ्यायचा. कांदा थोडा ब्राऊन होत आला की यामध्ये थोडासा हिंग आणि हळद घालून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे मिरचीचं वाटण केलं होतं ते वाटण देखील यामध्ये घालून घ्यायचं आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिरचीचा, आल्याचा आणि लसणाचा वास येऊ नये म्हणून चांगलं तेल सुटेपर्यंत हे वाटण भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण पाणी घालून घ्यायचं. मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून घेतलेलं आहे, साधारण 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि आता या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आणि यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आली की गॅस इथं पूर्णपणे लो करायचा आणि लो गॅसवरच आपण हातानेच वरून थोडं थोडं बेसन घालून घ्यायचं. अशा पद्धतीने थोडे थोडे बेसन घालून घ्यायचं. तुम्ही वाटीमध्ये पाणी घालून त्यामध्ये बेसन मिक्स करून घालू शकता, पण डायरेक्ट बेसन घातलं आणि मिक्स करून घातलं यामध्ये चवीमध्ये थोडासा फरक होतो. त्यामुळे अशा पद्धतीनेच बेसन करून बघा. आणि आता हे चांगलं मिक्स करून याच्या बेसनच्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या. साधारण बरोबर 5 मिनिट तरी लो गॅसवर या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या. गॅस पूर्णपणे लो करायचा. असं कंटिन्यू एकसारखं सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या. एक साधारण 5 मिनिट झालेले आहेत आणि आपला इथं झणझणीत मिरचीचा झुणका तयार झालेला आहे. तर वरून थोडी कोथिंबीर देखील अजून घालून एक थोडं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊया. आणि गरम भाकरी आणि झुणका खायला खूप छान लागतो आणि हा व्हिडिओ नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.